तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोल्यातील दामले चौक येथे झालेल्या भीषण अपघाताबाबत नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत। भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत ऑटो रिक्षा पूर्णपणे चकनाचूर झाला असून ऑटो चालक आणि एका पादचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजिस्ट्रेट यांच्या 2 गाड्यांचेही नुकसान झाले आहे। दरम्यान अपघातग्रस्त स्कॉर्पिओची कागदपत्रे पूर्णपणे एक्सपायर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30च्या सुमारास हा अपघात घडला। डार्क ग्रीन रंगाची स्कॉर्पिओ क्रमांक MH28V1596 ही भरधाव व निष्काळजीपणे चालवत असताना समोरून येणाऱ्या ऑटोला जोरदार धडक दिली। धडकेनंतर ऑटो पलटी होऊन पूर्णपणे मोडला। या अपघातात ऑटो चालक शेख रिजवान आणि एक पादचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इतर काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे। धडकेनंतर स्कॉर्पिओ अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 चारचाकी वाहनांनी धडकली। ही वाहने मजिस्ट्रेट यांच्याशी संबंधित असल्याची माहिती मिळते आहे। सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित स्कॉर्पिओ ही एका पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचे सांगितले जात आहे। तसेच वाहन चालक दारूच्या नशेत असल्याचीही चर्चा आहे। मात्र याबाबत वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच अधिकृत पुष्टी होणार आहे। दरम्यान तपासात स्कॉर्पिओची कागदपत्रे धक्कादायकरित्या एक्सपायर असल्याचे समोर आले आहे। वाहनाचे इन्शुरन्स, PUC तसेच इतर कागदपत्रे 2024-25 पासूनच कालबाह्य असल्याची माहिती मिळत आहे। एक्सपायर कागदपत्रांसह वाहन रस्त्यावर कसे धावत होते असा सवाल उपस्थित केला जातोय। रामदास पेठ पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठी करिता मोहम्मद जुनेद, अकोला। वो स्कॉर्पियो वाला उधर से ठोकते हुए ला रहा था, 4-5 जनों को खिंचते हुए लाया। बाद में हमारे हम ऑटो में जा रहे थे, मैं मेरे काम पे जा रहा था। उसने ऑटो में भिड़ाया और एकदम घसीटते हुए लेके चला गया। वो कार वाला पी हुआ था, स्कॉर्पियो वाला। चार लोग थे। मैं भी ऑटो में था, पीछे बैठा वाला था।